नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकसह महाराष्ट्रभर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा 7 वर्षांनंतर मोठा पर्दाफाश। नाशिकमध्ये विविध भागांमध्ये दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल 7 वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार खुर्शीद उर्फ शेरा शेख अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। नाशिकसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिळून या आरोपीवर तब्बल 40 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। दिनांक 28 मे रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहाडी गावातील टायर दुकान फोडून सुमारे 70,000 रुपयांचे टायर चोरीस गेले होते। यापूर्वी 26 मे रोजी पिंपळगाव येथील कॅशर ऑटो एजन्सीमधून तब्बल 7.5 लाख रुपये किमतीचे टायर चोरीस गेले होते। त्याचबरोबर पालखेड, चांदोरी, सिन्नर आणि इतर भागांमध्येही वाईन शॉप, रेडीमेड कपड्यांची दुकाने, हार्डवेअर शॉप्स यासारख्या विविध ठिकाणी चोरीचे प्रकार घडले होते। या सर्व गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अजूनही फरार आहे। मुख्य आरोपी खुर्शीद उर्फ शेरा अब्दुल हमीद शेख यासोबत त्याचे 3 साथीदार संदीप उर्फ भावड्या, मोहम्मद अंदर अन्सारी आणि मोहम्मद सरफराज मोहम्मद जेनुअल यांना ताब्यात घेतले। आरोपी अशरफ हमीद शेख फरार असून त्याचा शोध सुरू आहे। त्या टोळीच्या ताब्यातून 70 टायर्स, ह्युंडाई सेंट्रो कार तसेच दुकान फोडण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे असा एकूण 1,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी खुर्शीद शेख आणि त्याचा भाऊ अशरफ शेख हे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि इतर राज्यांमध्ये मिळून तब्बल 40 पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार ते 4-5 दिवस चोरी करून नंतर मूळ गावी किंवा नेपाळ बॉर्डरकडे पळ काढतात। या टोळीने केलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुढील तपास सुरू असून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरे, नाशिक।